दिवाळीच्या सणाच्या वेळेला गुजरात देशामध्ये एक रिवाज आहे की लेकी या लक्ष्मीचं रूप आहे, म्हणून दिवाळीचे जे 4 दिवस असतात ते 4 दिवस लेकीला लक्ष्मीच्या रूपामध्ये माहेरी आणलं जातं. आणि त्या लक्ष्मीला आणण्यासाठी म्हणजे लेकीला आणण्यासाठी माहेरची मूळची माणसं येत असतात. मूळ म्हणजे कोणाचे वडील येतात, कोणाचे चुलते येतात, कोणाचे भाऊ येतात. तसे या घरामधल्या ज्या सगळ्या लेकी आहेत त्या लेकींना आणण्यासाठी म्हणून घरातली सगळी पुरुष मंडळी गेली आपापल्या लेकींच्या गावी. आणि ह्या घरामध्ये ज्या सुना होत्या त्यांच्या माहेरची माणसं आली होती. कोणाची वडील आले होते, कोणाचे चुलते आले होते, कोणाचे भाऊ आलेले होते आणि आपापल्या लेकींना माहेरी घेऊन जात होते. लाडी मात्र प्रत्येक येणाऱ्या नंदेचं हसतमुखाने स्वागत करायची आणि जाणाऱ्या जावेला निरोप द्यायची. दागिन्याचे डबे भरून दे, फराळाचे डबे भरून दे, हसतमुखाने त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा द्यायच्या आणि त्यांना निरोप द्यायचा. जाणाऱ्या जावेला निरोप, येणाऱ्या नंदेचं स्वागत. लग्न होऊन 8 वर्ष झाली होती आणि या 8 वर्षामध्ये तिला मात्र माहेर पण लाभलेलं नव्हतं. कारण नरसी मेहताजी एकदा कन्यादान केल्यानंतर त्यांनी पुन्हा लेकीकडे बघितलं देखील नव्हतं. तिला वाटू लागलं की यावर्षी तरी माझी दिवाळी चांगली होईल, यावर्षी तरी मला माहेरी जायला मिळेल. म्हणून थोडं कामामध्ये थोडी उसंत मिळाली, थोडा वेळ मिळाला की ताबडतोब तिने माडीवरती धावत जावं. जुनागड तिचं माहेर होतं. जुनागडाकडे तिने तोंड करून बघावं आणि प्रार्थना करावी की बाबा यावेळेला तरी मला तुम्ही माहेरपणाला घेऊन चला, मला केव्हा एकदा तुम्हाला भेटेल असं झालेलं आहे. तिची अवस्था अशी झाली होती, माऊलींनी वर्णन केलंय. म्हणू लागली, आई कान मला धाडिले, आई कान मला धाडिले, मूळ दीपवाळीला तरी ग, मूळ दीपवाळीला तरी, काय झाले जड मी तुला, काय झाले जड मी तुला, नको सारूस मजला दुरी, नको सारू समजला दुरी, आई कान मला
लागली की आई तू तरी मला विसरून जाऊ नकोस. अगं लेकीला लग्न होऊन गेल्यानंतर असं विसरूनच जायचं असतं का? मला किती तुझी भेट घ्यावीशी वाटते. दादाला तरी पाठव, बाबाला तरी पाठव. तिचं मन आक्रंदत होतं. आणि झालं काय, त्याच वेळेला एक नणंद तिच्या पायथीवरती आली. माडीवरती येऊन बघतं तर काय, आपली भाऊजाई अशी रडत असलेली. खरं म्हणजे दोघींचं वय बरोबरीचं होतं. आपल्याला जसं माहेरी आल्यानंतर जो आनंद होतोय तोच आपल्या भाऊजाईला आनंद होणार की नाही, एक दुसऱ्याचं मन जाणून घ्यायला हवं की नाही. पण शेवटी ती नणंद ती येऊन तिला म्हणू लागली, अगो वहिनी तुला रडायला काय झालं, भरल्या घरामध्ये बापाची आठवण येते तुला? काय ठेवलंय तुझ्या बापाच्या घरामध्ये भणंग दरिद्री कुणी करता? सकाळी जेवलं तर संध्याकाळी काय जेवावं ही भ्रांत आहे. दिवाळीचा एवढा चांगला सण येणार आहे, गोडधोड खायचे दिवस आहे आणि अशा भणंग दरिद्री बापाची आठवण काढून रडते. ती एवढंच बोलली नाही तर खाली जाऊन आपल्या आईला सांगितली, आई वहिनी माडीवरती रडतीये. आता सासूने विचार केला, ही जर रडायला लागली आणि घरामधली सगळी कामं जर आपल्या लेकींना करावी लागली तर. तिने सगळ्या आपल्या जावेंना बोलवली, सगळ्या सासवा एकत्रित झाल्या आणि लाडीला खाली बोलवण्यात आलं आणि सगळ्या जणी तिला बोलू लागल्या, काय ग भरल्या घरामध्ये रडायला तुला काही लाज? काय ठेवलं तुझ्या भणंग दरिद्री बापाकडे? अगं लग्न झाल्यानंतर फुटका म्हणी देखील द्यायला आलेला नाहीये तो. आणि एवढा जर बापाचा पुळका आला असेल ना तर जा भीक मागायला त्याच्याकडे, पण लंकेची पार्वती होऊन. नाहीतर अंगावरती भरजरी वस्त्र दागदागिने घालून जाशील आणि तो सगळा लुबाडून घेईल, चांगली दिवाळी साजरी करेल आणि आम्हाला सांगेल घरात चोरी झाली म्हणून. काय घ्या तुझ्या भणंग दरिद्री बापाचं. सांगू लागल्या त्या, इच्छिसी जरी जावया जनक गेहाते, तरी ठेव काढुनी सर्व दागिने येथे. का की तो तुझा कंगाल पिता गे भारी, निज पोट भराया दिखील नगा बाजारी. सांगेल आम्हाला चोरी जाहली, विश्वास नीतीन त्या ठाई राही. लौकिक रीत मेल्याने सोडिली, ना कुणी विचारी श्वान सुकरही त्याते. सोयरा म्हणाला लाज वाटते अमुते. काय तुझ्या बापाकडे ठेवलेलं आहे? होतं नव्हतं ते सगळं देऊन टाकलं. काय म्हणतं, गरिबांना दानधर्म. आता कुठे दानधर्म असतो का? सगळं लुटून द्यायचं, ते लेकीला द्यायचं सोडून सगळ्या बाहेरच्या लोकांना देऊन टाकलं आणि अशा भडंग दरिद्री बापाची आठवण काढतेस तू. आपल्या वडिलांविषयी अशी निंदा केलेली तिला आवडली नाही. ती म्हणाली, अहो तुम्ही काय बोलताय, मी किती जन्माचं तरी पुण्य केलंय म्हणून अशा संत शिरोमणीच्या पोटी माझा जन्म झालेला. साक्षात परमात्मा ज्याच्या घरामध्ये राब राब राबतोय, अशा वडिलांची मी किती गुणगान गाऊ. लक्ष्मी माता ज्याच्या घरामध्ये धुणी भांडी करते, झाडलोट करते, अशा मी परमपित्याला माझ्या आईला कशी बरं विसरू. ममतात नाथ गे प्रभुता, ममतात नाथ गे प्रभुता, ममतात नाथ गे प्रभुता. रामे घरी रण छोड हरी, रामे घरी रण छोड हरी. ममतात नाथ गे प्रभुता, ममतात नाथ गे प्रभुता, ममतात नाथ गे प्रभुता. ज्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिलाय, हे सगळी सृष्टी आपल्याला दाखवली आहे, त्याचे ऋण कसे बरं आपण फेडणार? माझे आई बाबा तसे नाही आहेत, तुम्ही अशी दूषणं देऊ नका. पण दुसऱ्यांचं महत्व पटवून घ्यायला स्वतःचंही अंतःकरण मोठं लागतं. यांना कसं कळणार? सासू म्हणू लागली, तुझ्या जिभेला काही हाड म्हणे. श्रीकृष्ण परमात्मा राब राब राबतो. लक्ष्मी माता म्हणे स्वयंपाक करती. अगं स्वयंपाक करायलाही 4 जिन्नस घरामध्ये असावी लागतात. तुझ्या बापाच्या घरामध्ये सकाळी जेवलं तर संध्याकाळी काय जेवावं ही भ्रांत आहे. नुसते दिवस राहतं. कधी लोकांना महिन्यातली एकटी एकादशी असती, तर रोजच एकादशा. काय घ्या तुझ्या भणंग तरी बापाचं. आम्हाला माहिती आहे, आम्हाला नको सांगू मोठेपणा त्याचा. खाया पुरी न भाकरी, मिळत खरी खरी कधी न त्याचा जागा. खाया पुरी न भाकरी, मिळत खरी खरी कधी न
गुजरात देशामधलं कुत्रं देखील त्याला ओळखत नाही आणि आम्हाला सांगते म्हणतो. वडिलांची अशी निंदा तिला जास्त वेळ ऐकवली गेली नाही. ती म्हणे आपलं शास्त्र असं सांगतं की मोठ्यांची निंदा करणं तर पाप आहेच आहे, पण मोठ्यांची निंदा निमूटपणानं ऐकून घेणं हे देखील पाप आहे. पण तिला काही पर्याय नव्हता. तिने श्रीकृष्ण परमात्म्याला हाक मारली. अंतःकरणातनं आपले दोन्ही हात ठेवले कानावरती. परसुनी वचईसे लोचनातून पाणी, टप 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 गाळी कन्यका त्याच स्थानी. करुणी वदन तेथे पार केली वाणी, म्हणत मम पित्याला पावहे चक्रपाणी. भगवंता अजून मी जास्त ऐकून घेऊ शकत नाहीये, थांबो, इकडे थांबो. भगवंताच्या कृपेनं तो प्रसंग तिथे थांबला. आणि झालं काय, 2 दिवसानंतर दिवाळी होती. बलिप्रतिपदेच्या दिवशी नणंदा पुल्या पित्याची ओवाळाया अतिहर्षी सज्ज झाल्या साक्षीते. बलिप्रतिपदेचा दिवस उजाडला. सगळीकडे रोषणाई केलेली होती, चौघडा वाजत होता. या सगळ्या नंद्या लगबगीने तयार झाल्या. त्या आज बाबांना ओवाळायचंय. रोज सकाळी 9ला उठणाऱ्या, त्या दिवशी अलार्म लावला होता सकाळचा पहाटेचा. लगबगीने तयार झाल्या, दागदागिने घेतले, अंगावरती भरभरी वस्त्र. आज मला ओवाळणी मिळणार आहे, आज एखादा दागिना मिळणार आहे. काय देतील बाबा बघायला पाहिजे. गेल्या वर्षी तर लफ्फा दिला होता, यावर्षी आता अजून काय मिळेल माहिती नाही. भरभर भरभर तयार झाल्या. लाडीनी मात्र प्रत्येकाच्या हातामध्ये चांदीचं तबक, ओवाळण्याचं निरंजन सगळं सगळ्यांना दिलं. सगळ्या जणी आपापल्या वडिलांना ओवाळायसाठी म्हणून लगबगीने गेल्या. आणि त्याच वेळेला लाडीला मात्र आपल्या बाबांची आठवण झाली की बाबा, माझ्याशिवाय तर दुसरी लेक देखील नाहीये तुम्हाला. जर तुम्ही श्रीमंत असला असतात ना तर अनेक लेकी तुम्हाला मिळाल्या असत्या ओवाळण्यासाठी म्हणून, पण तुम्हाला ओवाळण्यासाठी सुद्धा कोणी नाही. एकदम तिच्या लक्षात आलं, आपण इथूनच बाबांना ओवाळलं तर काय हरकत आहे. शेवटी भावना तर जाऊन पोहोचतातच. काय शरीरानेच फक्त समोर असायला पाहिजे का, भावना जातील आपल्या. तिने केलं काय, धावत ती देवघरामध्ये गेली. दिवा ताटी ठेवू नको धुमाचा, दिवा ताटी ठेवू नको धुमाचा, करंडाच्या सन्निध कुंकवाचा, करंडाच्या सन्निध कुंकवाचा, दीप लावून अक्षता करी देवघरामध्ये जाऊन एक तबक घेतलं, त्याच्यामध्ये कणकीचा दिवा तयार केला, त्याच्यामध्ये वाती लावल्या, कुंकवाचा करंडा घेतला, अक्षदा घेतल्या. आणि कोणाचं लक्ष तर नाहीये ना आपल्याकडे, असं बघितलं आणि धावतच ती माडीवरती गेली. माडीवरती गेल्यानंतर जुनागडाकडे वदन केले करी औक्षण, हृदय आले भरून कन्यकेचे ते धवा. अंतःकरण भरून आलं आणि अंतःकरणातनं ती आपल्या बाबाला म्हणू लागली, बाबा मी इथूनच तुम्हाला ओवाळतीये, माझी ओवाळणी स्वीकारा. आणि अंतःकरणातून ती वडिलांची सुंदर मूर्ती डोळ्यासमोर आणली आणि ती म्हणू लागली, हे नागर कुलभूषणा, हे नागर कुलभूषणा, मम जनका महसज्जना रे, मम जनका महसज्जना. मी ओवाळीते आता, मी ओवाळीते आता, तुझ कन्या न माझे विना रे, तुझ कन्या न माझे विना. हे नागर कुलभूषणा. अंतःकरणात वडिलांना ओवाळलं आणि म्हणलं, बाबा मी इकडूनच ओवाळतीये. ओवाळलं आणि आपल्या तबकातल्या अक्षता घेतल्या आणि वडिलांच्या डोक्यावरती टाकण्यासाठी तिने हात वरती केला. मात्र श्रीकृष्ण
परमात्म्याचं अंतःकरण भरून आलं. त्यांनी विचार केला. परमात्मा म्हणू लागला, माझ्या लाडक्या भक्ताचं लेकरू अंतःकरणानं वडिलांची आठवण काढते आणि तिच्या अक्षदा मी अशा जमिनीवरती पडू द्यायच्या नाही. नाही. आणि म्हणून भगवंतानी केलं काय, अक्षदा त्या घ्यायाचं प्रभू आला, अक्षदा त्या घ्यायाचं प्रभू आला, बघून कंदी दोष मरी झाला, बघून कंदी दोष मरी झाला, म्हणत जगतिया धन्य धन्य साची शोभती ती कन्यका मेहत्याची, शोभती ती कन्यका मेहत्याची. भगवंताला अतिशय आनंद झाला आणि ती अक्षता झेलण्यासाठी म्हणून स्वतः परमात्मा तिथे आला. अक्षता आपल्या डोक्यामध्ये झेलल्या आणि तिला भरभरून आशीर्वाद देण्यासाठी म्हणून आपला उजवा हात तिच्या डोक्यावरती ठेवला. आता डोळे मिटलेले होते. डोक्याला स्पर्श झाल्याबरोबर तिला वाटलं एखादी नणन तर आपल्या पाळतीवरती नाही आली. म्हणून तिने डोळे उघडून बघितले. डोळे उघडून बघितले तर काय, चतुर्भुज मनोहरी वदन चंद्र इंदुपरी. साक्षात श्रीकृष्ण परमात्मा सगळं रूपामध्ये परमात्मा तिथे प्रकट झाल्याबरोबर ती म्हणाली, परमात्मा वडिलांची आठवण काढावी आणि साक्षात स्वरूपामध्ये तुम्हाला दर्शन द्यावं, ह्याच्यापेक्षा दुसरं काय भाग्य असावं माझं. परमात्म्याने सांगितलं, लाडी तू आज मला